नागपुरातल्या आउटर भागातील वेळाहरी परिसरात एका गोदामाला अचानक आग लागली। यामुळे इथं अफरातफर माजली असताना काही युवकांनी या घटनेचा व्हिडिओ करून सोशल मीडियावर विमान क्रॅश झाल्याची अफवा पसरवली। या भ्रामक माहितीची दखल घेत पोलिसांनी गंभीर भूमिका घेतली असून अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिलाय। आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि आग विझवण्याची मोहीम सुरू करण्यात आली। अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र याच दरम्यान काही खोडसाळ युवकांनी मजा म्हणून या घटनेचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला। या व्हिडिओमध्ये वेळाहरी परिसरात विमान क्रॅश झाल्याची खोटी माहिती देण्यात आली होती। या भ्रामक माहितीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिलाय। गोडाऊन होता, प्लास्टिकचं सामान होता, जे भंगार आहे त्या प्लास्टिकचं सामान होतं आणि आम्ही फायर ब्रिगेडला प्राचारण केलं। फायर ब्रिगेड अर्ध्या तासाने आली आणि तुरंत विझवायला तयार केलं। आम्ही 1 ते 2 तासामध्ये पूर्ण विझवून कारवाई करण्यात आली आहे। आता कोणतीही आग नाही आहे आणि 40 ते 45 हजाराचा नुकसान झालेलं आहे, जीवितहानी काही नाही। आणि आमच्याकडे असं माहिती मिळाली का ट्रेन किंवा विमान क्रॅश झालेलं आहे, पण असे अफवा आहेत। इथं कोणतेही विमान क्रॅश झालेलं नाही आहे। लोकांनी हे अफवावर विश्वास ठेवू नये, हेच माझी विनंती आहे सगळ्यांना। सोशल मीडियावर या प्रकारची चुकीची माहिती वेगानं पसरवल्यामुळे प्रशासनासह माध्यमांमध्येही काही काळ खळबळ उडाली होती। मात्र घटनास्थळी तपास केल्यानंतर येथे असलेल्या गोदामात प्लास्टिक आणि भंगार असल्याचं समोर आलं असून त्यालाच आग लागल्याचं स्पष्ट झालंय।